संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर दुस्सल। माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांचा वाढदिवस त्यांचे सहकारी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात। भाऊंचा वाढदिवस हा 29 डिसेंबरला असतो, परंतु त्यांचे मित्रमंडळ जे आहे ते आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करत असतात। आज जर का आपण पाहिलं तर भाऊसाहेब पुंड या मित्रमंडळाच्या वतीने आठरे पाटील बालगृहातील अनाथ मुलांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना ब्लँकेट व दैनंदिन वस्तूची भेट देण्यात आली। काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो, काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। काम अच्छे हमारे और नीयत साफ हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांचा वाढदिवस त्यांचे सहकारी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात। भाऊंचा वाढदिवस 29 डिसेंबरला असतो, परंतु त्यांचे मित्रमंडळी त्यांचा वाढदिवस आठवडाभर विविध उपक्रम घेऊन साजरा करतात। आज भाऊसाहेब पुंड मित्रमंडळाच्या वतीनं आठरे पाटील बालगृहातील अनाथ मुलांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना ब्लँकेट व दैनंदिन वस्तू भेट देण्यात आल्या। वाढदिवसावर होणारा वायफट खर्च टाळून अनाथ शाळेला मदत करा असे भाऊ नेहमीच सांगत असतात। त्यानुसार भाऊ पुंड यांनी हा कार्यक्रम घेऊन लहान अनाथ मुलांना एक अनोखी भेट दिली। गेल्या 10 वर्षांपासून कुमारभाऊ वाकळे यांचा वाढदिवस या मुलांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, हे विशेष। यावेळी या बालगोपाळांनी कुमारभाऊ वाकळे यांचं औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। बालगृहाचा जो ब्लँकेट वाटायचा कार्यक्रम झाला, अतिशय सुंदर उपक्रम आणि त्याचे दिवस आहे सगळे लहान लहान आणि भाऊचे सतत 12 महिने असे काही ना काही उपक्रम चालू असतात। वाढदिवसाचं निमित्त असतं त्यांना, त्यांची समाजसेवाबद्दल जास्त ओढ असतात आणि आज नगर शहरामध्ये एक लाडकं नेतृत्व तयार झालेलं आहे आणि ह्या नेतृत्वाला मी वाढदिवसाच्या कोटी अशा शुभेच्छा देतो। आज आपण या ठिकाणी भाऊच्या वाढदिवसानंतर ब्लँकेट वाटण्यासाठी आम्ही भाऊला विचारलो होतं भाऊ बर्थडेला काय करायचं, त्यांनी सगळा बोर्ड वगैरे लावले, काहीतरी वेगळा कार्यक्रम करतो। भाऊनी सुचवलं होतं की आपण आठरे पाटील काहीतरी देऊ। भाऊ म्हणजे त्याचे दिवस आहेत आपण ब्लँकेट वाटप करू, तसं भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रमात ठेवला त्यांच्या वाढदिवसानिमित्त। वाढदिवसानिमित्त भाऊने खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी आमचे मित्र भाऊसाहेब पुंड यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त जे बालगृहामध्ये ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। सामाजिक जीवनामध्ये ज्यावेळेस जगत असतो त्यावेळेस आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी सामाजिक कामं झाले पाहिजे। या अनुषंगाने दरवर्षी आपण या आठरे पाटील बालगृहामध्ये आमचे सगळे बऱ्यापैकी मित्रांचे कार्यक्रम असतात, नातेवाईकांचे असतात ना। आज माझा सुद्धा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम भाऊसाहेब पुंड यांचे सर्व मित्र आमचे सगळे गुन्हेगारांचे सहकारी यांनी ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। कारण जीवनामध्ये आपल्यापेक्षा जे दुर्बल घटक असतात त्यांना सोबत घ्यायचं काम आपण समाजामध्ये केलं पाहिजे। कारण समाजाचं आपण काहीतरी ज्यावेळेस जगत असताना देणं लागतो आणि ते लक्षात घेऊन आपण आपल्यापेक्षा जे गरीब दुर्बल घटक असतील त्यांना हात देऊन आपल्यासोबत पुढे नेणं, त्यांना प्रेम देणं हे आपलं काम आहे।
आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो की चांगला वाढदिवस तुम्ही माझ्यासाठी सगळेजण जमला आणि थांबला, म्हणून तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये या आठरे पाटील बालगृहाला जी वस्तू कमी असेल किंवा ज्या ठिकाणची पुनर्वैकनाची पातळी आम्ही काही ना काही काम या आठरे पाटील बालगृहासाठी करणार आहोत. कारण बऱ्याचदा ग्रँड नाही आठरे सर स्वतः चालवतो. अतिशय पुण्याचं काम आहे, कारण इतकं मोठी संस्था चालवणं आणि मी बऱ्याच संस्थेत जात असतो, तशी या संस्थेची स्वच्छता आणि अतिशय शिस्तबद्धता, मुलांना चांगलं घरगुती वाटावं अशा पद्धतीचं व्यवस्थापन या आठरे सरांनी केलं. त्याबद्दल आठरे सरांचे मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजे की इतकं मोठं काम त्यांनी उभं केलं. नाही तर चालू काळामध्ये माणसं इतकी मोठी जमीन पुढं गुंतून ठेवत नाही. त्या विचारांनी चांगलं एक सामाजिक विचार आणि एक आपल्याकडून समाजाला काही देणं लागलं पाहिजे अशा दृष्टीने ही संस्था उभी केली. अतिशय चांगल्या पद्धतीने थोरात मॅडम असतील, त्यांचे सगळे कर्मचारी सहकारी असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानून थांबतो. आज माननीय श्री साई समितीचे सभापती, आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय श्री कुमारसिंह वाकळे पाटील, आपले लाडके भाऊ यांचा वाढदिवस आज आमच्या संस्थेमध्ये चंद्रभान आठरे पाटील ग्रामोदय ट्रस्ट संचलित बालगृहामध्ये साजरा केला अनाथ मुलांमध्ये. त्याबद्दल खरंच भाऊंचे मनापासून मी स्वागत करते की संस्थेत गेल्या 10 वर्षापासून जशी संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून भाऊ न चुकता कुठल्या ना कुठल्या वस्तूंचा सहयोग आपल्या संस्थेला करताय. का की संस्थेला ग्रँड नाहीये. आपली संस्था 2010 पासून विनाअनुदानित तत्वावर स्थापन झाली असून या संस्थेमध्ये टोटल 3 एकर एरियामध्ये मुलांची जी राहण्याची व्यवस्था आहे, 10 मुलांमागे 1 केअरटेकर, 10 मुलांचं किचन डायनिंग स्वतंत्र, म्हणजे घरच्यासारख्या पूर्ण महाराष्ट्रातलं असं एकमेव बालगृह जे आहे त्या बालगृहाचं कार्यक्षेत्र डॉक्टर अनिल आठरे सर संस्थेचे अध्यक्ष हे बघताय. पण तुमच्यासारख्यांच्या संस्थेला मदत नसल्या कारणाने किंवा अनुदान नसल्या कारणाने तुमच्यासारख्याचा सहयोग हेतू आम्हाला सपोर्ट करतो. तुमच्यासारख्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून संस्थेला वस्तुरूप स्वरूपात, किराणा स्वरूपात किंवा शालेय साहित्य स्वरूपात मदतीचा हातभार लागतो. त्याबद्दल खरंच मनापासून मी आज भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मुलांना ब्लँकेट 40 नग वाटप केले, त्याबद्दल पूर्ण टीमचे मनापासून ट्रस्टच्या वतीने आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. स्वच्छता गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल आणि आज बालगृहामध्ये खूप अशी मुली आहेत, हिवाळा आहे, याचं औषध करून स्वेटर आणि हिवाळ्यापासून मुक्ताल अशा वस्तू आज या ठिकाणी ठेवल्या आहेत आणि आपण या ठिकाणी औषध सर्वांनी सुंदर असं स्वागत केलं. त्याबद्दल आठरे पाटील बालगृहाचा आम्ही सर्वांचंच भाऊच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. अशाच पद्धतीचे उपक्रम, सामाजिक उपक्रम समाजाला आपण समाजात जगत असताना काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. याच देणीच्या मला अनुसरून भाऊचा आम्हाला काय संदेश असतो, काय सामाजिक सेवा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होत असते. त्यांचा सर्व असलेला मित्रपरिवार यात सहभागी असतो. कुणाच्या मी या ठिकाणी भाऊचं मनपूर्वक धन्यवाद करतो. आपण या ठिकाणी भाऊचा जो आदर सन्मान करा त्याबद्दल आठरे पाटील यावेळी कुमारभाऊ वाकळे यांचे सहकारी मित्र तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.